अस्सलाम वालेकुम नाजरीन, नादिर उर्दू न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। दैनिक नादिर चौफेर के चीफ एंड एडिटर पठान आरिफ खान को कई रियासती सतह के अवार्ड से नवाजा गया। दैनिक नादिर चौफेर के चीफ एंड एडिटर पठान मोहम्मद आरिफ खान ने अपने अखबार के जरिए से सच्चाई पर मुबनी कई तरह के मामलात को उजागर करने का काम किया है। इनके अखबार को शुरू हुए 1 साल का अरसा होने जा रहा है, जिसमें इन्होंने अपने अखबार के जरिए कई घोटाले, करप्शन, दिगर बदउनवानियों के मामलों को उजागर करने की कोशिश की है। इनके अखबार दैनिक नादिर चौफेर के जरिए से हर रोज़ कई सनसनीखेज खबरें व मामले उजागर होते हैं, जिसे पढ़कर लोग अखबार को काफ़ी पसंद करते हैं। मी दैनिक नांदेड चौफेर संपादक मोहम्मद आरिफ खान पठाण, नांदेड चौफेर संपादक 28/12/2020 रोजीपासून माझे वृत्तमानपत्र सुरू करण्यात आलेले आहे, जो आज 1 वर्षाचा पूर्ण कालावधी होत आहे। यापूर्वी औरंगाबाद येथे मराठवाडा विभागीय समीक्षा कर्तव्य पत्रकारिता सन्मान पुरस्कार मला मिळालेला आहे। त्यानंतर दुसरा पुरस्कार 28/11/2021 रोजी माननीय करुणाताई धनंजय मुंडे यांच्या हस्ते नाशिक येथे महाराष्ट्र समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला है। इनके अखबार में इसी तरह की नुमाया खिदमात को देखकर दैनिक नादिर चौफेर के चीफ एंड एडिटर पठान मोहम्मद आरिफ खान को कई रियासती सतह के अवार्ड से नवाजा गया है, जिसमें जीवन जो सामाजिक सेवा संस्था का रियासती अवार्ड भी शामिल है। इसी तरह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ की जानिब से भी अवार्ड से नवाजा गया है। इसी तरह अभी हाल ही के दिनों में सरपंच सेवा संघ की जानिब से पठान मोहम्मद आरिफ खान को रियासती अवार्ड से नवाजा गया है। इस मौके पर इनके करीबी दोस्त व अहबाब ने पठान मोहम्मद आरिफ खान के दफ्तर पहुंचकर इनकी गुलपोशी की और इन्हें मुबारकबाद पेश की। त्यानंतर 1 महिन्याच्या कालावधीतच आज दुसरा म्हणजे सरपंच सेवा संघ अहमदनगर येथे काल 23/12/2021 रोजी माऊली सभागृहामध्ये बैठकीत महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। म्हणजे 1 महिन्यातच मला 2 राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहे। कारण माझे जे नांदेड चौफेर वर्तमानपत्र जे आहे तो कमी कालावधीत आणि कमी याच्यामध्ये फार लोकप्रिय झालेला आहे। या वर्तमानपत्राची दखल संपूर्ण राज्यात कानाकोपऱ्यात घेत आहेत। यामुळे मला हा सन्मान भेटत आहे। मी याचे सर्वांचे अभिनंदन करतो आणि पुढे आणखीन 2 माझे राज्यस्तरीय पुरस्कार वेटिंग अँड वॉचवर आहेत, ते पुढच्या महिन्यात मला भेटतील। माझे जे वर्तमानपत्र आहे या वर्तमानपत्राची चांगली दखल घेत आहेत, परंतु जे कोणी व्यक्ती असो जो कोणी मार्केटमध्ये येत असेल किंवा त्याचं एक नाव होत असेल तर विरोधी असतातच। तो आपल्याला विषय नाही, तो बाजूला टाळायचा। असे येत राहतात, पाची बोट बरोबर नाही, काही विरोधक असतात, त्या विरोधकाला आपल्याला उत्तर द्यायचं नाही। त्या आपण हे अशा बाळगू, आपण पुढे जाण्याचा विचार करू, आपण मागे यायचं नाही, आपलं हे काम नाही। आणि माझे विशेष म्हणजे माझं जे वर्तमानपत्र आहे, मी पत्रकारिता त्यालाच म्हणतात जे सत्य बातमी छापणे आणि सत्य लिहिणे यालाच पत्रकारिता म्हणतात। हा माझा जो पेपर आहे, मी कोणाच्या आमिषाला किंवा दबावाला बळी पडत नाही, जो आहे सत्य मांडण्याचा प्रयत्न करतो। यामुळे काही राजकारण लोक असतील किंवा ज्याच्या विरोधात बातमी आहे तो तर आपला शत्रू होणारच आहे ना, परंतु आपल्याला वैयक्तिक त्याची आमची दुश्मनी नाही। पत्रकारिता म्हणजे सत्य छापणे, सत्य लिहिणे हा माझा हेतू आहे, परंतु काही लोकांना खटकत आहे। आणि माझे जे समाजकार्य जर तुम्ही बघितला, मी गेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांना तांदूळ वाटप केलेलं आहे, पैसा वाटप केलेला आहे, धान्य वाटप केलेलं आहे। गोरगरिबांना माझं सतत मदत करण्याचा माझा हेतू असतो। त्यानंतर या कोविड काळामध्ये मी 4 ठिकाणी पानपोई सुरू केलेली आहे। सिव्हिल हॉस्पिटलसमोर एक, SBI बँक देगलूर नाकावर एक आणि महामार्ग पोलीस चौकीवर एक, असे 3 पानपोई मी स्वखर्चाने सुरू केलेलं आहे। आणि माझे वर्तमानपत्र जे आहे मी आजपर्यंत कोणाकडून एकही रुपया वसूल केलेला नाही। आज पेपर माझे फ्रीमध्ये जातात। स्टॉलवाल्यांना सांगतो पैसे घ्या, तुम्ही कमवा, मला नको आहे। मला फक्त नाव आणि लोकांना सत्य दाखविणे आणि सत्य उघड करणे हे माझं कर्तव्य आहे। त्यासाठी काही हो, मी सत्य छापणार म्हणजे छापणारच। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोप्राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल,
एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, मालटेकरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।